अहो सोडा सोडा बरं. दौलतराव तुम्ही काही वाटतं का तुमच्या जीवाला? काय अगं चाटणे, काय अगं चांगली म्हणजे काय बोलताय तुम्ही मला? हे सगळा मूड ऑफ केलाय ग. म्हणजे तुमचं काही मूड बनवायला आलते का तुम्ही? आता तूच एवढा चांगला फील करत होते म्हटलं मी कसं गप बसणार चांदणी? मी तुम्ही होतात म्हणून माझा मूड चांगला करत नव्हते. मी समजून सांगते तुम्हाला आत्ताच. आणखी माझा दिमाग नका खवळू तुम्ही. मी काय बोलत होते तुम्हाला माहिती आहे ना? अगं हो चांदणी, एवढी तंतन का करते? तंतन काय करते म्हणजे? अहो मला वाटलं माझा नवरा आहे इथे म्हणून बोलत होते मी. आणि तुम्हाला बोलायला काय झालं होतं मध्येच? मस्त चांगला फील घेत होता तुम्ही. चुकीचं केलं हे तुम्ही सगळं. अगं पण चांदणी रिलॅक्स. अगं कुणी नाही बघितलं आपल्याला इथं. कुणी नाही बघितलं म्हणजे? तुला आहे का इथं? बघ ना. कुणी नाही बघितलं म्हणजे याचा अर्थ काय? तुम्हाला काय म्हणायचं? लोकांपासून चोरून लपून तुम्ही हे धंदे करणार माझ्यासोबत? हा, तुम्हाला अशी करणारी बाई दिसले का मी? म्हणजे तुम्हाला काय वाटतंय माझा नवरा घरी नाहीये, चला हिचा नवरा शहरात गेलाय, आपण मोज मस्ती करून घेऊया, म्हणजे असंच विचारून तुम्ही माझ्याकडे आला होतात ना? नाही अगं चांदणी. काय नाही अगं? काय समजते? काय नाही अगं? तुम्हाला काय बोलायचंय? तुम्हाला माहित होतं चांदणी इथे कपडे धुतीये, चला आज हिच्या सोबत मस्ती करूया आपण. ही कोणती मस्ती होती तुमची? अगं तुला सरप्राईज द्यायला आलतो मी. कसलं सरप्राईज हे? म्हणजे तुम्ही काय माझा नवरा आहे का सरप्राईज द्यायला? तसं नाही अगं चांदणी. हा, मी आज बाजारला जाणार आहे. हा. आणि असलं बेस्ट गिफ्ट आणणार आहे तुझ्यासाठी. अच्छा, म्हणजे माझं मन लालची नाहीये एवढं. तुम्ही माझ्यासोबत रोमॅन्स कराल म्हणजे काय हे? म्हणजे मला गिफ्ट वगैरे देऊन तुम्ही सगळं माझ्यासोबत तुमच्या मनामध्ये जे आहे ते करण्याचा प्रयत्न करताय का? शांत शांत. तुम्हाला काय वाटलं तुमच्याकडून मी गिफ्ट घेईल, हे घेईल, ते घेईल? तुम्ही सगळं माझ्यासाठी कराल म्हणून मी माझ्या नवऱ्याला सोडून तुमच्या सोबत रंगरलिया मनवणार आहे इथं? अगं हो चांदणी हो. हा, अगं तू काय पहिल्यांदा आलीस का मिठीत माझ्या? व्हॉट? म्हणजे काय बोलण्याचा अर्थ आहे तुमच्या? पहिल्यांदा मिठीत आलीये का माझ्या? म्हणजे हे काय म्हणायचंय तुम्हाला? आता म्हणजे प्रत्येक वेळा मी तुमच्या मिठीमध्ये माझ्या मनानेच येते का? हो, मीच तुला हे करतो, पण आज एवढं चिडायचं नसतं सकाळ सकाळ बाई. एवढं चिडायचं नसतं म्हणजे? अहो सकाळी सकाळी तुम्ही माझा मूड खराब केलात. ह्याच ठिकाणी माझा नवरा असताना तर खरंच किती मी किती खुश झाले होते. आताच माझा जर इथे नवरा असता तर मी त्यांना घरी घेऊन गेला असते. म्हणजे माझा आज किती खुशीचा दिवस होता. सगळं घाण केलंय तुम्ही. बस. काय बस? तुझी खुशी होती म्हणून तर मी गप बसलो. तुझी इच्छा होती, तुझं मन रमत होतं म्हणून, नवऱ्याचा फील करत होते म्हणून मी करत होतो मी. अच्छा, हा? अच्छा. मला काय बायको नाही का तिकडं? हो बरोबर आहे. तुझी यार आता काय तर- माझ्यावर पलटवणार तुम्ही? ओके. नाही, तू करते तसं तर. आता तू स्वतः तोंडानं सांगते मी फील घेतो नवऱ्याचा. मी म्हटलं चला चांदणीला पण नवऱ्याचा फील येतोय तर जाऊ द्या. हा का? काय परका माणूस आहे का मी? वेगळा माणूस आहे का मी? नाही पर का नाहीये? तुम्ही माझा नवरा बनून बसा घरात माझ्या. यार काय येता काय का? यार फालतू येता का? गिरी नवरा यार. बनून येतो माझ्या घरामध्ये? माझ्या नवऱ्याला तुमच्या घरी पाठवते, तुमच्या बायकोचा नवरा बनून. चालेल का तुम्हाला? हे बघ, काय आहे बघ? नागेशला म्हणजे रवीला तुझ्या मी शब्द दिलाय हा, की की तुझी तुझ्या काळजी घेणार. बायकोसोबत मी येऊन झोपतो शी. असा शब्द दिलाय. घाणेरडे विचार आहेत तुझे. काय घाणेरडे? आता तुम्ही जे केले ते घाणेरडेपणा नाही केला तुम्ही? चला भील घेते म्हटलं, नवऱ्याचा फील घेते एक. मला माहित आहे ना, नवरा नसताना एका महिलेची काय आपदा असू शकते, काय तारांबळ उडू शकते तिची, म्हणून मी हे सगळं शांतपणे केलं इच्छा नसताना तुझ्यासाठी फक्त. एक मिनिट. हा. म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय? म्हणजे माझा नवरा घरी नाहीये म्हणून मला काही खुशी भेटत नाहीये असं तुम्हाला म्हणायचंय का? असं नाही. का माझा नवरा आल्यावर मला खुशी देणार नाही? अगं देणारच की तो. 2-3 महिने मी सहन नाही करू शकत असं वाटतंय हा, तुम्हाला? हा. म्हणजे माझा नवरा नाही म्हणून चला आपल्याकडे एवढे दिवस आहेत, मला खुशीच भेटत नाहीये, चला ह्यांच्याकडून मोज मस्ती करून घेऊया असं म्हणायचंय का तुम्हाला? तशी दिसली मी तुम्हाला? नाही चांदणी, तू रवीला तुझ्या किती मिस करते मला माहित आहे काय, पण प्रत्येक गोष्ट बोलून दाखव असं नसतंय काय. हा, आणि काय मनाव घेऊ नको, कुणी काय बघितलं नाही. चल मी येतो. कुठं?
घरी ये मी कशाला निघालो. येऊ मी तुमच्या घरी? तुला तुला खुश करतो मी. काय नका खुश करू मला, काय गरज नाही तुमच्या खुशीची मला, राहू द्या. काय करणार? तुम्ही एवढा घाणेरडपणा माझ्यासोबत कराल म्हणून मला माहिती नव्हतं. काय चूक? वामन तात्याचा फोन आहे. मला काय करायचं तुमच्या वामन तात्याचं? जाऊ द्या ना, तुम्हाला तुमच्या इज्जतीचं काही पडलं नाही. हॅलो हा तात्या. ती हरिबाच्या खताचं दुकान आहे का आपलं, त्याच्या शेजारी नाही का? हम्म. हा ते नवनाथ चहा टपरी नाही का, नवनाथ चहावाला. हा 2 मिनिटात तिथं आलो, थांबा. हा हा आणि तुझं फार्म हाऊस कर, चक्कर मारली जरा. हा 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 चालते नाराज होऊ नको. बरं तिथं माघारी घरी घरी भेटू आपण. घरी भेट, चपली खालीच घे ना आता, या ना तुम्ही घरी माझ्या. 0 मिनिटात आलो म्हणतात त्या. ओके निघा निघा इथून आता पटकन. घाणेरडी माणसं असले, सगळा मूड खराब करून दिला. नालायक माणूस. काय चाललंय? काय सांगू बाबूराव तुम्हाला आता काय झालं माझ्यासोबत. काय झालं? काय तो नालायक दौलतराव उंदरावणी तोंडाचा, त्याला अक्कलच नाहीये. काय झालं? काय पण माझ्यासोबत आज लय घाणेरडेपणा केलाय त्यानं, काय सांगू मी कोणा धवलेला? तुम्हाला. हा. अहो मी कपडे धुवायला गेले होते. हा? उठून थांबले, मी कपडे पिळत होते, येऊन पाठीमागून धरला मला. कोण तुला? नाही. मला अरे बापरे. वाटलं माझा नवरा आहे म्हणून मी चांगलं बोलत राहिले. कधी अगं. आले तुम्ही असं तसं, आणि त्यांनी माझा फायदा घेतला. काय नीच माणूस आहे. अरे तो बायाच्या मागे लागतो, कोणती ना कोणती बायची कंप्लेंट आहे त्याची. हा? गावात चर्चा आहे त्याच्याबद्दल. इतका नालायक माणूस आहे तो. बघा ना, तुम्हीच बघा त्या माणसाने माझ्यासोबत किती घाणेरडेपणा केलाय. बरे बघ, मी त्याला सोडणारच नाही. बघा तुम्ही. हे बघ चांदणी, मी ना त्याला समजवतो. आणि तू एक विचार कर, तुला जर नदीवर जर धुणं धुवायला जायचं असेल ना, तर या बाबराला जोडीने जाय. हा एकदा ठेव. मी कसं कोणावर बी विश्वास ठेवू सांगा बरं तुम्ही. त्या माणसाला मी किती चांगलं समजत होते, आणि त्यानं माझ्यासोबत आज असं केलं. येऊ त्या माझ्या नवऱ्याला मी त्याचं नाव सांगून देणार अगं, आहे. पण त्याचा रेकॉर्ड डाऊन आहे, तुला चांगलं माहिती आहे ना. हा? तो नुसता नदीने आले ना पळत राहतो. बाई कुठं धुणं धुतील, कुठं डब्याला जाऊन बसल, त्याचं नुसतं लक्ष राहतं कुत्र्यावानी. मग मी आता काय करू सांगा बरं तुम्ही. तुम्हाला माहितीये माझा नवरा गेलाय शहरामध्ये. हो. आता तो किती दिवस वापस येणार नाही. मी एकटी दुखटी कशी राहू करत, मला राहताला भीती वाटायला. पण मग चांगली मला तू एक फोन करायचा का मी धुणं धुवायला चालले का बाबराव लक्ष राहू द्या माझ्याकडे, मी पुन्हा उभं राहिला असतो. हा? बाबूराव आता मला सांगा तुम्ही, मी काय करू आता? मी कसं कपडे धुवायला जाऊ? मी काय? घरात सुद्धा कसे काम करू? ऐक, तुला तुझ्या नवऱ्याने मला सांगेल का माझ्या बायकोचं लक्ष असू दे, बरोबर? तर मी तुझ्यावर लक्ष ठेवेल, काहीच काळजी करू नको. तुला जेव्हा वेळेस काही अडचण आली ना त्यावेळेस मला फोन कर. तुला कोणी त्रास देत असेल तरी मला फोन कर. ठीक आहे हा? बाबूराव. चालेल हा. ना? मी बघतो त्या काळ्या उंदराकडे. हा, ठीक आहे. तू काहीच काळजी करू नको, आता रडू नको. मी जाते. बरं घरी आला तर मला लगेच कॉल कर. हो बाबूराव. चल हा? हा, डोळे पुस. पण बाबूराव मला लय भीती वाटायला, मी काय करू? बस चल, तुला नेऊन सोडतो. चल चला मला सोडा तुम्ही चल, तुला घरी. नेऊन सोडतो. चला. चल. तुम्ही मला घरापर्यंत चला सोडायला. तर टकल्याचा काही भरोसा नाही, ते कुठे बी येऊन मला अजून पकडू शकते बघा. हा हे बघ चांगले, तो रानबॉक आहे ना, तुला रस्त्यात सुद्धा अडू शकतो. हा तर मग मी काय करतो, तुला घरापर्यंत पोहोच करतो. हा ठीक हा, आहे. चल बरं. चला. काय मुके घेतो काय दौलत राव? हा मुके घेतो. गोगलवर बच्चल इकडे अलीकडे ये. आम्ही मुक्क घेऊन आता काय घेऊ, तुला काय एवढी पंचायत होय रे? फोटो काढले वाटतं का? कुणाचे फोटो? आणि फोटो काढायला काय मी फोटोग्राफर आहे काय? मोबाईल मध्ये रे. हा अल्ला, काय हा? वेगळंच चालचलन दिसायला लागले तुझं. काय काय झालंय काय? हा झालं काय? हा नदीव काल गेलता? नदीव का गेलता म्हणजे? आता काय नवरा आहे काय माझा? का तुला इचलून जावं का मी? अरे नालाय का, लाज वाटली पाहिजे तुला. का काय झालं? हा? काय त्या चांदीला कावळे मारतो ना रे मागून जाऊन. तुला कोण म्हणलं कवळ्या मारल्या आणि काय केलं? काय झालं? हा तू अरे डोळ्यानं बघितलं का तुझ्या? अरे डोळ्यात नाही, ती रडत रडत चालली. हम्म. मला रस्त्यात भेटली ती नालाय का. अरे हे धंदे सोडून दे. हा हा? पण मला एक म्हणायचंय बाबूराव,
ती उद्या म्हणत कवळा मारलाय म्हणल हा. झोल्यात घेतली म्हणल उद्या मुंबईला फिरायला नेली म्हणल तिच्या मनाने म्हटली की ती हा? तिच्या मनाने म्हटली की तुला ती हा. का मला कवळी मार म्हणून बर मग तू डायरेक्ट कस काय मारली बरं मी तिला कवळी मारू नाही हा. मिठीत घेऊ हा. तू का तिचं वकील पत्र घेतलंय काय मला अरे, एवढं पण तांडायला लागला गावात तू? चर्चा आहे नालाय का सुधर तू अजून तुला चान्स अजून सुधरायला गावात चर्चा हा? मग अरे तू अरे काय डोळ्याच्या अरे गळायला झाला तरी तू नाच सोडे ना बायाचा कुत्र्याने बाया माग फिरवतो नाही नाही आपलं झाकून ठेवायचं दुसऱ्याचं वाकून बघायचं सवय ना तुमच्या नवरा बायकोला पहिल्यापासून आहे काय अख्ख्या गावाला माहित आहे हम्म. हा आपण तुला कोण एवढ्या चौकशा करायला अरे पण लावतंय तिचा नवरा घरी नाही हो आम्हाला माहित आहे ना नवऱ्यानंच माझ्याकडे जबाबदारी दिली हा काय हा. काय कवळा मारायला ही तुमची नियत चांगली तुम्ही ईदभर असले ना तर हातभरच करून सांगणार आणि गावात कालवा बिलवा काय नाही तूच असणार आहे हा, अरे रे. किती खोडीला आणि किती आतल्या गाठीचा आहे ना दौलतरावला चांगला माहित आहे बरं का बाबू हा हिशोबात राहा मला सगळं माहिती तो दौलतराव हा. बरं का आता ती बिचारी रडत चालली असेल हा. बरोबर पिना मारल्या आजच्याल तिला त्यावर तिच्या हा? पोरं रडत होते का हा? पोरं रडत होते का तिच्या नवऱ्याने मारलं होतं लाजा जरा लाजा हा? शिका जरा आम्ही समाजाची कामं बी करतो काय काय अशा गावातली बी कामं करतो बायाला कावळ्या मारायचे का अरे कावळ्या हे समाजात मारायचं लाव काय कुठे नाही. अरे काय चुकलं, फक्त तुला विचारपूस काळा केली. उतरतेची का ए? हे? बरं का बाबूराव नियत चांगली नाही तुमची हा उद्या काय बी म्हणाल ती हा उद्या झोपलाच म्हणाल आता तसलं घाण मला म्हणजे तसलं विचाराच्या पलीकडचं बोलायला लावू नका बाबूराव हा मी आदरानं बोलतोय तुम्हाला हा गेलतो आपलं फार्म हाऊस कडे जाता जाता नदीला दिसली काय करते बाई म्हणलं एकटी येत जाऊ नको म्हणलं असं हा बाई माणूस कोणतं जवळ घेऊन यायचं बाबूरावची बायको आहे म्हणलं म्हणून ती तुम्हाला तसं बनली असेल तुमच्या बायकोचं नाव घेतल्यामुळं हे बघ दौलतराव हा तू माझ्या बायकोचं जर नाव घेशील ना हम्म तर तुझे डोळे काढून आहे ना गोट्या खेळायला एक देण्यात ठेव अरे गोट्या खेळायला डोळे का मी तू काय अर्ज वहिनी म्हणून का मी बघतो चांगल्या नजरेनं नाही, नाही, तुमच्यासारखी परत घाण तिकडे- नजर नाही आमची तिकडं झुकायचं सुद्धा नाही साला कुठला बाब्या बुकीत आउट करील हा? सांगतो तुला मी हो नादी लागायचं नाही म्हणून सांगितलं तुला 2-3 वेळा वॉर्निंग दिली मी काय दौलतराव हा नाद करायचा तुला बाबरावशी एक जणात ठेव हम्म. तो अजून बाबरावचा पंगा पायल नाही अरे काय तुझा पंगान फिंगा बघायचा मला गरज आहे मग चांदणी तर माझं काय काय ना तुझं काय जळतंय जेव्हा तुझी तुझ्या- काय आगाग होती जेव्हा तुझी अंडरपॅन्ट बाहेर काढील ना तेव्हा तुला Underpant- कळेल हम्म, हम्म. तू अंडरपॅन्ट नाही इजार काढील मी अख्खी हायाची हा तू नको नादी लागू माझ्या बी तू जर आता परत जर माझ्या चांदणीच्या मागे जर लागशील ना यो यो एक जणात ठेव माझी चांदणी हो इडो खाली काट करून टाकेल नाही नाही माझी चांदणी अरे काय बॉन्डवर लिहून घेतली का काय हा माझी चांदणी तिच्या नवऱ्याने मला सांगेल अरे बुटारण्या हा जरा जवळ उभं राहायची लायकी तर आहे का तिच्या हा सावलीला तर तिच्या ए, हा? काय अशी उद्रा? चित्रावणी माणसं लागतात तिला अरे ही असली कुठं लागा हा भंगारात सुद्धा कोण घ्यायची नाही किलोवर घरी पद्धतीचे ए मुगस तोंड्या माझ्याच दारात येऊन माझ्याच लागा हा जादा बोललो का मुगस तोंड्या दादा बोललो नाही तर नाही तर पाय बांधून टाकील मध्ये या, रूम मध्ये इथला काळा उंदीर हा. जावा तुझे. ए मारते ए सोपान 2-2 गडी आहेत हा मागणं पुढणं पाय धराय ना हात धराय हा ते गडी तुला आहे मला नाही हा गडी जायचं. हा माझाच गडी आहे की पण सोडील तुझ्यावर हा निघायचं बघ त्याला- पंचीचे त्याला सुद्धा दम लागतो तो घरी कशाचा दम लागतो हा. तुला हा? तू येऊ पाय आपल्या घरी रान आता इथं येऊस तर धापा टाकत आला आणि दमाची हा. भाषा करतोय माझ्यापाशी हा झपाट्यात उलता पालता करेल माझ्यावर नीट बोला हा नीट बोल माझी चांदणी हा. हा माझी चांदणी हा? चल निघ पाठीचे म्हणजे काय हा हा येऊ नको तर कुठल्या गाडीत बसव निघ वाट वाट ए कुत्ताडे सारखा काय बुको राहिला राहिला निघ कुत्ताडे कुठे बुकत माहिती ना घराजवळच हा गोंडा गोळीत होय 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 हा. चला निघाय बघा निघाय बाबूरावच्या गाडीत दम आहे हा म्हणून तुला घरी आलो एक जणात ठेव चला जमाय जाऊ हा परत जाऊ. फिरत तू आता नदीवर हा जा हा? जाऊ जाऊ नाव बाबूराव बरं का होय, बरं, जाऊ दे. हा चाल ये परत चांदणे का फिरको पाहू नको ए चांदणी चांदणी करू नका परत चांदणी सांगतो माझी तुला आहे, घरात राहू दे. हा चांदणी तुझ्या आहे, हा. हा हा निघा पाठदिशी हा आन पान काय जे पिठाला महाग चांदणीच्या महाग पण मला एक गोष्ट कळ ना या चांदणीला काय गरज होती त्या बाब्याला बोलायची विषय आपल्यातला होता ना नाही 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 दौलतराव ही लय चुकीचं व्हायला लागले वेळेत जर व्यसन घातली तर ही थांबल नाही तर तुमच्या आबरूचा पंचनामा व्हायला वेळ लागणार नाही या चांदणीला
जागच्या जागी दाबलं पाहिजे. चांगलं इंजेक्शन मारतो त्याशिवाय ती बी गप पडणार नाही. हिची आहे. मला गोष्ट कळत नाही. हा, आपल्यातल्या गोष्टी आहेत ना त्या आपल्यातल्या आपल्यात ठेवायच्या. चांदणे, ए चांदणे, चांदणे, ही जायला कुठं झालं का? काय झालं का? नाही झालं का मनासारखं तुझ्या? हा, आज परत माझ्या दारात तुम्ही कसं काय आले इथं? दारात झालं का म्हणजे त्या बाबराला काय बोलली तू? हा, आपल्या दोघात नदीवर जी काय झालं होती दोघात झालं मी तिथंच म्हटलं ना तुला. हा, काय सांगितलं म्हणजे? हा, माहित नाही तुम्हाला काय केलं तुम्ही माझ्यासोबत? उगाच जसं काही काहीच माहिती नाही असं मला येऊन इथं बोलताय तुम्ही. जे घडलं तेच सांगितलंय मी त्यांना. मी काही चुकीचं सांगितलं नाही. जास्त बोलायची गरज नाहीये मला. काय अगं पण काय तुझ्या घेण्यात माती पडली तर काय चालणे? कुणाला बोला एवढी बी अक्कल नाही. बोलून बोलून त्या कुणाला बाबेला अगं इथभर आहे तर हातभर करून सांगणार गावात ती सगळ्या. माहितीये मला तो बी कसा आहे आणि तुम्ही पण कसे आहे. पण आता तुम्ही सांगा, असं एखाद्या बाई माणसासोबत जबरदस्ती घडल्यावर कोणालाही सांगणार ना ती. टेन्शन मध्ये काही पण होऊ शकतं. आता मला काय माहिती त्यानं गावभर बोंबाटा केलाय म्हणून. का मी केलं काय गावभर बोंबाटा? सांगा ना तुम्ही. एवढं काही चिडताय माझ्यावर? केली नाही तुम्ही जबरदस्ती माझ्यावर? सांगा बरं. हे बघ चालणे, तू रागाच्या भरात काय बोलते ना तुला कळत नाही. अगं ह्यात तुझी आबरू जाती माझी नाही. माझी आबरू जाती? हो. माझी कशाने गेली? कशाने गेली म्हणजे? हा. आता बाब्या काय सांगणार आहे? कोणाला धरलं म्हणून? चांदणीला धरलं म्हणून सांगणार. एवढं डोक्याचा भाग आहे का नाही तुला? मला हाय डोक्याचा भाग म्हणून तर मग मी इकडे तिकडे गावभर बोंबाटा नाही केला ना. हा, आणि टेन्शन मध्ये बाबूरावला सांगितलं. काय चुकीचं केलं मी? तुमची गरज नव्हती ना मला हात लावायची, कवळी मारायची पाठीमागून येऊन. मी किती आता काय सांगू, मी किती गलत विचार केलाय तुमच्याबद्दल. झालं का? तू केलाय गलत, मी नाही. काय? आणि आपल्या माणसापाशीच आपलं माणूस येतं काय? काय तुला कमी केलं का चालणे मी? सांग बरं. हा, म्हणजे मला काढायचं नाही मी काय केलं काय ते. मग? फक्त आता तू वेळ आणली तशी. हा, म्हणजे तुम्ही मला ह्या गोष्टीसाठी करता का सगळं? काय केलं आणि काय नाही म्हणजे हे बोलून दाखवताय मला तुम्ही? म्हणजे तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं करता आणि केलंय म्हणून मी तुमच्यासोबत म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते करू का? तुम्ही मला मिठी मारली, पकडलं धरून म्हणून मी तुम्हाला असं म्हणजे सगळं करू देऊ का? मी तो विषय तिथंच क्लिअर केलाय चांदण्या. तू हा. रव्याच्या आठवणीत होती अच्छा. नाग्याच्या त्याच्यामुळं. पण ती बाब्या माझ्या फार्म हाऊसवर मला बोलून गेलाय नाही तसलं तुझ्यामुळं. पण आपला विषय दोघातला होता त्याच्यापाशी जायची गरजच नव्हती चालणे. हा, तू मला बोललीस ना, अजून बोल ना मला वैयक्तिक बोल. मला काय काय वाटणार नाही जर बोलली मला तरी. हा, आणि आपल्या हक्काचा माणूसच आपल्या हक्काच्या माणसाला बोलू शकतं काय? मला माहितीये हक्काचेच माणसं एकमेकाला बोलतात. पण मला एक म्हणायचंय, जर आपण तोंडाने असं दोन शब्द गोड बोलून व्यवस्थित जर सगळं केलं सगळं व्यवस्थित होऊ शकतं ना. हे असं जबरदस्ती येऊन मिठी मारणं, मागून चुपचाप सगळ्या गोष्टी करणं म्हणजे हे कसं चांगलं वाटतंय का? सांगा बरं तुम्ही. सॉरी बोललो का नाही मी? हा, अजून एकदा सॉरी बोलतो बस. ते तुला समजायला पाहिजे हा विषय किती वाढवायचा, कुठं संपवायचा. हा, आणि करून करून त्या इतक्या फालतू माणसापाशी बोलले ना तू, काय लायकीचा माहित असताना पण त्याची वाईट नजर आहे तुझ्यावर. मला सारखं टेन्शन असतं त्याचं माहित आहे का? आणि तो नदीवरचा विषय ना मी तर तिथंच सोडून दिला. आणि मी त्या भावनेनं नाही धरलं ग चालणे तुला. काय तर आपल्या माणसावर जीव असतो म्हणून म्हणजे काय सगळ्याच गोष्टी बोलून नसतात ग. समोरच्या पण माणसाला कळलं पण पाहिजे. मग मी तुमची काही इज्जत जावं म्हणून सगळं केलं नाही. मला टेन्शन आलं होतं, मी चिडलेले होते. रागारागात मी रडत रडत जातो, तो अचानक भेटला मला रस्त्यामध्ये. मग मी टेन्शन मध्ये सांगून दिलं त्याला. हो ग, सांगाव की टेन्शन मध्ये. पण किती बोलावं, काय बोलावं? हा, किती किती बोलला तो माहिती आहे का? मी केवळ तुझ्यामुळं मी तर तिथं मारला असता त्याला. मी अजून तो विषय चिघळला असता जर मारहाण झाली असती तरी. मी त्याचा डोस देऊन त्याला पाठवला तिथून. बरं जाऊ द्या मग. आता मी काही तुमचं असं इकडे तिकडे सांगत नाही फिरणार. मी बी विसरून जाते, तुम्ही बी विसरून जावा. पण इथून पुढे असलं काही करू नका बरं का माझ्यासोबत मागून पुढून येऊन. ओके. नाही आता मस्तपैकी एक सरबत कर बरं. तेवढी खूप टेन्शन आले मला. सरबत प्यायचंय? ठीक आहे चला मग. तुझ्या हाताची जी चव आहे ना ती मला चांगली आवडते. हो. किती बी टेन्शन आलं, किती बी राग आला, हं. तुझ्यापाशी आलं का नाही हं. शांत होतं एकदम. हो का? मग तुम्हाला एवढं सगळं माझ्याबद्दल कळतं, मग तुम्ही असं का केलं माझ्यासोबत? तू केलं, मी नाहीये. मी केलं? मी पकडलं होतं काय जाऊ तुम्हाला दे येऊन? आता, परत तोच तोच विषय येणार आहे अजून. चला मग घरात.